येत्या 18 ऑक्टोबर रोजी पाणी हा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्यानिमित्तानं या चित्रपटाची टीम अर्थात आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण या चित्रपटाच्या पडद्यामागचे काही किस्से आणि चित्रपटाच्या कथानकाविषयी जाणून घेणार आहोत. सगळ्यात आधी तुमचं झी24 तासमध्ये स्वागत. थँक्यू. दादा, माझा प्रश्न तुलाच आहे की 66व्या राष्ट्रीय पुरस्कारात पाणीला बेस्ट एन्व्हायरमेंटल फिल्मचा पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर लगेच 19th न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये तुला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड मिळाला. जवळपास 2019 आणि आता 2024 आला आहे. 5 वर्षाचा काळ होता तुझ्यासाठी. हा काळ 5 वर्षाचा आणि त्याच्या आधी तू जेव्हा चित्रपटाची तयारी केली तो काळ कसा होता? त्या भावनिक म्हणजे एक म्हणतो ना की ॲड्रेलिन रश होतं काय, नेमकं कसं सगळं होतं? मला वाटतं की हे जे 7 वर्ष आहेत मी हा सिनेमा बनवतो आहे, हा खूप एक लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. प्रत्येक गोष्ट त्याची एक वेळ असते, त्याचं एक स्वतःचं एक ठरलेलं असतं आणि जेव्हा ती वेळ योग्य येते तेव्हा ती गोष्ट सज्ज होते प्रेक्षकांसमोर यायला. आणि ती वेळ आज आली आहे पाणी या चित्रपटासाठी. 18 ऑक्टोबरला हा सिनेमा चित्रपटगृहात प्रेक्षकांना फायनली भेटणार आहे. मला असं वाटतं की 2016मध्ये मी ठरवलं की मला काहीतरी आपण फिल्म डिरेक्ट करूया, आपण फिल्म बनवूया, ती गोष्ट सांगूया. तर मी विचार केला की अशी कुठली गोष्ट आहे आधी की जी मला मनापासून सांगायची इच्छा होते. तर अर्थात पाण्याची टंचाई, जो आपल्या सगळ्यांनाच, फक्त आपल्याला नाही जगभरात सगळ्यांना खूप जवळचा विषय आणि खूप महत्त्वाचा विषय, खूप एक गांभीर्याचा विषय, ज्याला फार महत्त्व दिलं जात नाही. कारण आपल्या नळाला पाणी येतं म्हणून त्याची झळ आपल्याला लागत नाही. शहरात, खास करून शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची झळ भासवत नाही, त्याचं महत्त्व कळत नाही अजूनही, आजही. म्हणजे तू आत्ता ह्या ऑफिसमध्ये जरी तू 20 लोक असतील तर त्यांना त्यातल्या 19 लोकांना माहीत नसणार की मुंबईचं पाणी कुठून येतं. अर्थात इकडे माहीत असेल कारण तुम्ही सगळे वेल इन्फॉर्म्ड आहात. पण एक जनरली 90% लोकांना त्यांच्या नळाला पाणी कुठून येतं मुंबईत हे माहीत नसतं. तानसा, वैतरणा हे कुठे आहेत. खरंच ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मराठवाड्यात असो किंवा कुठेही इंटिरियर्समध्ये असो, जे किंवा मुंबई सोडून कुठेही असो, रादर पाण्यासाठी लोकांचे खूप हाल होत आहेत. आजही लोकांचे जीवही जात आहेत कारण पाणी सगळ्याकडे संपत चाललं आहे. अख्ख्या पृथ्वीवर 70% जरी पाणी असलं तरी आपण जगतो ज्या पाण्यावर ते 1% पण नाही आहे. नॉट युजेबल, नॉट ड्रिंकेबल. एक्झॅक्टली. ते फक्त हार्डली 1%. आणि त्या 1% मधलं थोडंसं इज फ्रोझन इन द पोलर आईस कॅप्स. सो इट इज अ व्हेरी सिरियस इशू. आपल्याला आपल्या पाण्याचं महत्त्व कळत नाही. आपण आपल्या नद्यांची बघ आपण काय हालत करून ठेवली आहे. मुंबईसारख्या शहरात पण जे एकेकाळी आपण आपल्या नद्यांना, तलावांना आपण देवाची नावं दिलेली आहेत अजूनही, ती पूर्वी दिलेली नावं. पण आपण कुठल्या तरी पॉईंटला आपण त्याचं दैवत्व आपल्यासाठी संपलं. जेव्हा आपल्या घरात नळ आले तेव्हा त्या पाण्याच्या सोर्सचं दैवत्व संपलं आपल्यासाठी आणि आपण ती कमॉडिटी म्हणून वापरायला लागलो. सो आय थिंक ती जाणीव पुन्हा सगळ्यांना करून देणं आणि ती वेळेत करून देणं हे गरजेचं आहे आज. पण अर्थात ते जर तुम्ही कोणाला तरी अक्कल शिकवायला गेलात किंवा कोणाला तरी समजवायला गेलात तर कोणाला इंटरेस्ट नसतो ते. म्हणून जर तुम्हाला हे गांभीर्य लोकांपर्यंत जर पोचवायचं असेल तर त्यातलं सगळ्यात सुंदर माध्यम म्हणजे मनोरंजन. तर मला हा माझा मोटिव्ह होता की ही गोष्ट आपण लोकांपर्यंत पोचवली पाहिजे, हे गांभीर्य लोकांना आपण जाणून दिलं पाहिजे. कारण हे गांभीर्य मलाही ही फिल्म बनवताना ह्या प्रोसेसमधून जाताना मला ते गांभीर्य जरी आधी माहीत होतं, त्याची खोल किती आहे हे मला ही फिल्म बनवताना जाणवायला लागलं. म्हणजे आपण जरी आपल्याला गांभीर्य
जरी आलं आपल्याला एक आपण जरी अवेअर असलो ह्या प्रॉब्लेमला घेऊन, तरी त्याचं सिरियसनेस किती आहे, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत आत्ता जगात, काय चाललं आहे, हे जोपर्यंत आपण त्याच्यात विचार करत नाही, शिरत नाही, तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. तर म्हणून मग मी रिसर्च करायला लागलो की ह्या विषयावरती जर मला गोष्ट सांगायची असेल तर मी डॉक्युमेंटरीज बघितल्या, वाचन केलं थोडं, आणि मग मी आमिर खानचा सत्यमेव जयते जी सिरीज होती त्यात वॉटरवरती जो त्यांनी एपिसोड केला होता, खूप सुंदर कार्यक्रम केला होता आमिर खानने. त्या वॉटरच्या एपिसोडमध्ये मला एक इंटरव्ह्यू आढळला, तो होता हनुमंत केंद्रे यांचा. आणि हा इंटरव्ह्यू बघून मला असं झालं की अरे ही तर गोष्ट आपण सांगितलीच पाहिजे. तर नागदेरवाडी हे जे गाव आहे नांदेड जिल्ह्यातलं, तिथे अर्थात त्या परिसरात आजही पाण्याचे हाल होत आहेत लोकांचा जीव जातो आहे आजही पाण्यामुळे लोकांचा. पण ते जे गाव आहे तिथे त्या काळात ही गोष्ट घडते 2001मध्ये, आणि आजही ती गोष्ट तितकीच रेलेव्हंट आहे. रादर ती आज त्याचं महत्त्व आणि गांभीर्य अजून वाढलं आहे आणि वाढतच जाणार आहे खरं तर. पण तेव्हा 2001मध्ये ह्या गावात नागदेरवाडीत कोणी आपली मुलगी लग्नात देत नव्हते, कारण इथे पाण्याची टंचाई होती. लोकांना 4-4 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागायचं. अशा परिस्थितीत हनुमंत केंद्रे एक साधा सामान्य नागरिक होता त्या गावातला, आजही साधा सामान्यच आहे तो, पण त्याची एंगेजमेंट झाली एका मुलीबरोबर जी नांदेडजवळच्या इथे राहत होती. पण त्यांना अचानक कळलं की इथे नागदेरवाडीत पाण्याची टंचाई आहे, आणि त्यांनी एंगेजमेंट रद्द केली. दे कॉल्ड ऑफ द वेडिंग. आणि हनुमंत झालं होतं की माझं लग्न ठरतंय, आणि ती मुलगी पण सुंदर होती, सुवर्णा. तो तिच्या प्रेमातही पडला होता. त्याला राहवलं नाही. तो बोलला की मी हे नाही होऊ देऊ शकत असं. तो जाऊन त्या मुलीला भेटला आणि तिला बोलला की मला तुमच्या संगच लगीन करायचं, पण मी तेव्हाच लगीन करीन जेव्हा माझ्या गावात पाणी असेल. तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तोपर्यंत? आणि पुढे काय झालं आणि जो इतिहास घडला पुढे, ज्यांनी त्या गावाची कायापालट झाली. आज नागदेरवाडी 365 दिवस पाणी असतं, आणि हे गाव त्याच्या शेजारच्या 4 गावांना पाणी पुरवतं. हे एका साध्या सामान्य माणसांनी केलेला पराक्रम आहे. आणि ही गोष्ट मला वाटली की ही लोकांपर्यंत पोचली पाहिजे, कारण जर एक साधा सामान्य माणूस इतका मोठा बदल घडवून आणू शकतो, अख्ख्या गावाची जॉग्रफी बदलू शकतो, त्या अख्ख्या गावाला एकत्र आणून, तर आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण केवढा मोठा बदल घडवून आणू शकतो. सो हा मोटिव्ह होता माझा ही फिल्म बनवण्यामागचा. आणि मग हळूहळू माणसं जोडत गेली या प्रोजेक्टला, आणि आज शेवटी 18 ऑक्टोबरला आम्ही हा सिनेमा घेऊन तुमच्या भेटीस येत आहोत. हा जो 5 वर्षाचा काळ होता ना, तेव्हा तुझे इमोशन्स कसे होते? हां, मला असं वाटतं की म्हणजे हनुमंत केंद्रे मला म्हणाले परवा, आम्ही जेव्हा अनाऊन्समेंट केली, प्रियांका चोप्रा आणि सगळे आले आणि आम्ही ती मोठी प्रेस मीट केली, तेव्हा हनुमंतजी आले माझ्यासमोर, माझ्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. ते म्हणाले की मला जेवढा स्ट्रगल करावा लागला पाणी आणण्यासाठी गावात, तेवढाच तुम्हालाही करावा लागलाय हा चित्रपट आणण्यासाठी. नक्की. तेव्हा माझे डोळे भरून आले. पण खरंच खूप मस्त वाटतंय आज की फायनली एक बघितलेलं स्वप्न ते साकार होते. हा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. आणि माझं हे असं अनडिलिव्हर्ड बाळ होतं. प्रत्येक सिनेमा आपलं पोटात घेऊन मी फिरत होतो, आणि ते कठीण होतं. पण मी सांगतो ना, प्रत्येक सिनेमाचं त्याचं नशीब असतं, त्याची वेळ असते. प्रत्येक गोष्टीची वेळ असते, आणि ती वेळ जेव्हा येतं तेव्हाच ती गोष्ट लोकांसमोर येते, आणि तेव्हाच ती आली पाहिजे. आणि बघ ना, म्हणजे आज किती भारी आहे की 3 दिग्गज एकत्र आलेत. म्हणजे प्रियंका चोप्रा, राजश्री एंटरटेनमेंट असं प्रोडक्शन हाऊस लाभणं ह्या सिनेमाला, हे सगळं दैवी आहे यार. म्हणजे स्वतःचं आपल्याबद्दल बोलायचं नाहीये. ऑफकोर्स म्हणजे प्रियंका चोप्रा, राजश्री आणि कोठारी विजन तर आहेच, पण ही सगळी ही 3 कुटुंब एकत्र येऊन हे एक स्वप्न आता
जे मी Finally. 5-6 वर्षांपूर्वी बघितलं होतं त्यांनी ते स्वप्न स्वतःचं बनवलं आहे आता. आणि म्हणजे इट्स लाईक कसं आहे, आता मी एक आधी गाडी बनवत होतो, ट्रेन बनवली स्वतःच्या हाताने, मग ती ट्रेन आपोआप जिवंत झाली आता. मग त्यात लोक येत गेली, मग त्यात वेगवेगळे ड्रायव्हर्स येत गेले त्यात गाडीमध्ये. प्रियंका चोप्रा आली आधी, मग राजश्री आली, आणि आता ही ट्रेन वेगाने 18 ऑक्टोबरला थिएटरमध्ये येणार आहे. आणि मी त्यातला एक पॅसेंजर आहे फक्त. आता मी फक्त खिडकीतून बघतोय प्रवासा. आणि आजूबाजूच्या लोकांना की त्यांना काय. आणि खरंच, आणि माझ्यासोबत खूप लोक आहेत ह्या गाडीमध्ये, पाणीच्या गाडीमध्ये बसणारी. फक्त पाणीच्या टीमचीच लोक नाहीत, तर त्या मराठवाड्यातल्या गावातली पण सगळी लोक आहेत. त्यांचीही सगळी स्वप्न या गाडीत आहेत. तेही त्या गाडीच्या खिडकीवरती आस लावून बसलेत, बघतायत. कारण त्यांनी जी केलेली मेहनत ही आता जगभरात लोकांपर्यंत पोहोचणार आहे, आणि ती पोचली पाहिजे. नक्कीच सो पोहोचणार. प्रत्येक गोष्टीचं नशीब असतं, वेळ त्याची वेळ असते. असते, आणि ती आलेली आहे. ती आहे 18 ऑक्टोबर. आत्ता आमचा टीझर लॉन्च झाला, आणि मी तो सांगतो, प्रेक्षक इतका हुशार झाला आहे आज. त्यांना कळतं कुठली गोष्ट जेन्युइन आहे. पाणी ह्या सिनेमाचा टीझर इज ट्रेंडिंग ऑन यूट्यूब राईट नाउ. दॅट इज द इट इज थिंग. नंबर 4 कॉन्टेंट ऑन यूट्यूब राईट नाउ. त्याच्यासाठी ऍक्च्युली क्लॅप्सची गरज आणि आहे. क्लॅप माझ्यापेक्षा मला वाटतं ती टाळी त्या मराठवाड्यातल्या लोकांसाठी आहे, ती ज्यांनी, त्या नागरवडीतल्या गावातल्या लोकांसाठी, ज्यांनी हा पराक्रम घडून आणला. आणि ती गोष्ट बघण्यासाठी लोक आतुर आहेत. ती गोष्ट बघण्यासाठी लोकांनी हा व्हिडिओ ट्रेंड केलाय. आजच्या काळात तुम्ही आपल्या दिवसाला आपण 500 व्हिडिओज बघत असतो, रील्स बघत असतो, जे काहीच त्याला अर्थ नसतं, आणि आपण ते विसरतो ॲट द एंड ऑफ द डे. पण आपल्या लक्षात तेच राहतं जे आपल्या मनाला भावतं. आणि मला वाटतं की हा व्हिडिओ का भावला आहे, तर कारण ही एक खरी गोष्ट आहे, आणि इट इज द नीड ऑफ द आवर. एक्झॅक्टली. सो आय थिंक दॅट इज वाय माझे डॅड म्हणतात, आणि ते खूप बरोबर आहे, की आपण जे काही मनापासून करतो ना, एका जेव्हा केव्हा आपण काहीतरी खूप प्युअर इंटेन्शननी किंवा खूप हृदयापासून काहीतरी करायचा प्रयत्न करतो, ती गोष्ट आपोआप नैसर्गिकरित्या लोकांपर्यंत पोचते, आणि ते पाण्याच्या बाबतीत होते आज. सो आय एम ग्रेटफुल प्रेक्षकांसाठी आणि तुम्हा सगळ्यांसाठी. थँक्यू. दादा, तू दिग्दर्शक म्हणूनच पदार्पण करतोयस. महेश सरांनी तुला काही टिप्स दिल्या होत्या की तू त्यांच्याकडनं काही ट्रेनिंग घेतली होती? मला वाटतं ट्रेनिंग हे असं मला माहीत नाही, पण संस्कार माझ्यावरती लहानपणापासूनच झाले आहेत. आम्ही घरात, इट इज अ व्हेरी ॲव्हरेज मिडल क्लास फॅमिली आमची, पण इट सो हॅपन्स की आम्ही चित्रपट क्षेत्रात काम करतो. आणि त्याच्यामुळे लहानपणी जिथे मे महिन्यात इतर लोक आईवडिलांबरोबर कुठे मामाच्या गावी जातात, किंवा त्यांच्या गावातल्या घरात जातात, मी माझ्या वडिलांच्या फिल्मच्या सेटवर जायचो. एवढाच फरक होता. तिकडे बागडायचो. म्हणजे माझं सगळं बालपण शालिनी स्टुडिओच्या मैदानांमध्ये, तिकडे मी बाईक चालवायला शिकलो. तिकडेच बाबरीच्या झाडामध्ये पहिल्यांदा बाईक चालवत घुसलो. तिकडेच्या त्या शालिनी स्टुडिओमधला जो मेन ऑफिस होतं, तिकडे त्यांचं गोडाऊन असायचं. तर माझा सगळ्यात फेवरेट टाईमपास, मी लहान होतो तेव्हा, शाळेत होतो, आणि मी स्टुडिओमध्ये शिरलो की हे सगळे जायचे शूटिंग मिटिंगला, आई पण बाबांबरोबर. आम्ही सगळी फॅमिली एकत्र जायचो आम्ही. म्हणजे ॲक्च्युअली पिकनिक. इट वॉज अ पिकनिक फॉर द फॅमिली. फिल्म शूटिंग हे नेहमी आमच्या फॅमिलीसाठी पिकनिक सारखंच असायचं. आजी आजोबा, आई वडील आणि मी तिकडे शालिनी स्टुडिओला गेल्यावरती तिकडे गोडाऊनमध्ये जायचं. गोडाऊनमध्ये तिकडे सगळं ते शूटिंगचं सगळे सामान, शूटिंगचे प्रॉप्स ठेवलेले असायचे. त्यात बंदुका, खोट्या बंदुका असायच्या, रायफल मोठ्या बिटाच्या फिल्ममध्ये वापरलेल्या. तर मी जाऊन तिकडे ते रायफल्स घ्यायचो खांद्यावरती, आणि ते लोकल काही पोरांना पकडायचो, आणि मी सगळे रायफल घेऊन स्टुडिओवर हिंडायचो. हा माझा आवडता टाइमपास होता. मग माझे डॅड मला जेव्हा पोस्ट प्रोडक्शन चालायचं, डबिंग असायचं, एडिटिंग असायचं, तेव्हा आय शूड टॅग अलॉन. माझ्या वडिलांचं शेपटासारखं मी त्यांच्यासोबत असायचो. आणि एडिटिंगला जेव्हा जायचो तेव्हा ॲनालॉग फॉर्मॅटवर एडिटिंग व्हायचं. स्टॅनबेक मशीन होतं. ॲक्च्युअल फिल्म जोडली जायची सॅलो टेपनी, त्याच्यावरती लिहिलं जायचं की हा टेक नंबर, आणि तेव्हा इट वॉज ऑल दॅट ऑर्गॅनिक. तर त्या फिल्म्स बरोबर, त्या स्पूल्स बरोबर, त्या सॅलो टेप बरोबर मी खेळायचो लहान असताना. आणि तेव्हा मला ते जाणवत नव्हतं, पण मला वाटतं नकळत माझ्यावरती खूप सारे संस्कार होत गेले. आज जेव्हा मी मागे वळून बघतो, जेव्हा मला आता हा प्रोसेस कळते आणि कळतं, तेव्हा मला ते सगळं
लक्षात येतं की कसं माझ्या वडिलांच्या मांडीत बसून मी समोर बघितलं आहेत फिल्म जोडल्या जाताना आणि कट करताना, आणि तो कट ती कातर घेऊन ती फिल्म कापणं ही केवढी मोठी जबाबदारी होती. नेगेटिव्ह फिल्मची नेगेटिव्ह आधी फिल्म जेव्हा शूट व्हायची तेव्हा ती नेगेटिव्हवर शूट व्हायची, मग ते त्याचं पॉझिटिव्ह हे प्रोसेस करायचे आणि मग त्याची कॉपी बनवून ते एडिट करायचे आणि मग जी ॲक्च्युअल फायनल कॉपी निघायची तर ते जे कट्स आहेत त्याच्यावरती लिहिलं आहे गोष्ट सगळं होतं, नंबर बुक्समध्ये सगळं त्या लिहिलं जायचं. त्या नंबर्स घेऊन जो मेन लॅबचा म्हणजे ॲडलॅब्समध्ये जो लॅबचा जो मेन माणूस असायचा तो ती फिल्म नेगेटिव्ह कापायचा, त्याची ऑल्टरनेटिव्ह त्याची दुसरं कुठलं ऑप्शन होतं म्हणजे चुकीचं कापलं तर गेलं तर त्या नेगेटिव्हला तो घ्यायचा, म्हणजे ती अर्थात त्याची पॉझिटिव्ह करून ती जी ओरिजिनल प्रिंट होती ती घेऊन तो जे कट्स आहेत त्या हिशोबाने तो ते कटिंग करायचा. त्या एका माणसावरती सगळ्या माणसांची मेहनत अवलंबून असायची ॲट द एंड ऑफ द डे. हे सगळं मी खूप जवळून बघितलं होतं आणि त्यासाठी मी खूप नशीबवान आहे त्या बाबतीत की हे सगळं मला तेव्हा बघता आलं. मे बी तुझ्यातला दिग्दर्शक आहे ना तेव्हा होता कुठेतरी, पण तो नंतर जाऊन आलाय समोर. म्हणजे तो हे फिल्म मेकिंग प्रोसेस सगळी त्याने बघितलं असेल हे तर आहेच, पण एक नॅचरल ॲप्टिट्यूड पण तुम्हाला असतं. आणि रामलीलामध्ये एक डायलॉग आहे जी रिचा चड्डा गुलशन देवायला म्हणते विथ रेफरन्स टू दीपिका पडुकोन की तू 7 साल से सीख रहा है ना वो पेट से सीख कर तर तसं ते मला ह्याच्या बाबतीत वाटतं. आणि पण मी खरं तर दिग्दर्शनातच पदार्पण करणार होतो की दिग्दर्शक म्हणूनच येणार होतो या क्षेत्रात. ॲक्टिंग इज समथिंग दॅट हॅपन्ड बाय चान्स. ओके. खरं तर त्याची पण एक खूप पण गमतीदार बाय गोष्ट चान्स आहे. झालेल्या गोष्टी पण छान असतात. छान होतात ना, म्हणजे त्याची पण एक गंमत आहे. तसं काय आहे, सगळं मीच बोलतोय सॉरी. हरकत नाहीये. पण लहान असताना ना एकतर मी जेव्हा वयात यायला लागलेलो वेन आय वॉज इन माय टीन्स आय वॉज डिसेंटली गुड लुकिंग आय थिंक. सो मला जो कोण यायचा घरी गेस्ट बेस तर माझ्याकडे बघून तर कधी लॉन्च करताय हिरोला, तर मला ते इतकं डोक्यात जायला लागलं होतं ना की मग मी असं ठरवलं की मला नाहीच व्हायचं हिरो, मी डिरेक्टर होणार आहे. मग ते लगेच लोकांचं असं व्हायचं की अच्छा ओके मग ते मला बरं वाटायचं. पण ते कुठेतरी सायकोलॉजिकली मी स्वतःला ॲज अन ॲक्टर कट ऑफ करून टाकलं होतं. पण मला वाटतं तो एकदा शेर ने एक बार खून चख लिया उसके बाद उसको और कुछ अच्छा नहीं लगता है. तर ते होतंच कुठेतरी रक्तात आणि नसा. तर मला असं वाटतं ते यायचंच होतं. पण मी डिरेक्शनमध्येच येणार होतो, मी शॉर्ट फिल्म्स करत होतो, वडिलांना असिस्ट करत होतो, ह्या गोष्टी चालूच होत्या माझ्या. पण येस ॲक्टिंग एक दिवस असं झालं, समथिंग हॅपन्ड बाय चान्स अँड विच इज ग्रेट. म्हणजे आम्हाला आदिनाथला पाहणं हे खूप आदिनाथला असं पडद्यावर पाहणं आमच्यासाठी नेहमीच छान असतं. हो म्हणजे असं वाव असं असतं. रुचा तुझ्याकडे येते मी की तू बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये काम केलं आहेस, पण हा तुझा ॲज अ लीड म्हणून पहिला मूवी आहे. तुझी भावना कशी होती जेव्हा तुला ऑफर आली तेव्हा तू काय रिॲक्ट केलं होतं? म्हणजे वाव असं काय असते ना. लोकांना माहित नसेल ना, रुचा वैद्य ही खूप मोठी बालकलाकार होती. तिने येस खूप मोठे सिनेमे केले. एकतर जोधा अकबर मध्ये तिने ऐश्वर्याचं बालपण केलं होतं आठवलं. आणि एक अजनबी हो अमिताभ यांच्यासोबत. मी लहानपणी रेणुका शहाणे यांनी डिरेक्ट केलेला रीटा नावाचा पण एक मराठी चित्रपट केलाय, पण प्रमुख भूमिकेत मोठी बहिणीचा हा माझा पहिला मराठी चित्रपट आहे. आणि फर्स्ट आर ऑलवेज स्पेशल. मी आणि आदिनाथने डॉक्टर विजया मेहता यांचं वर्कशॉप केलं होतं एक, आणि तेव्हापासून दॅट्स द फर्स्ट टाइम वी मेट. आणि मी मागच्या इंटरव्ह्यूमध्ये मी असं विचार करतो ऍक्च्युली रुचा मला कशी सापडली होती. तर विजयाबाईंचं वर्कशॉप होतं आणि मी तिथे एक मोनो ॲक्ट सादर केला होता विजयाबाईंसमोर. आणि त्याच्यानंतर बऱ्याच ग्रुप ॲक्टिव्हिटीज होत्या ज्या आम्ही सगळ्यांनी एकत्र केल्या होत्या. तर आफ्टर दॅट वी स्टेड इन टच. आणि आदिनाथचा मला एके दिवशी फोन आला की असा चित्रपट आहे, आणि त्याच्या आवाजात जी एक्साइटमेंट होती ते ऐकून ही सेड यू मस्ट, तू गोष्ट ऐकलीच पाहिजेस. त्याची एक्साइटमेंट ऐकून मला ती जाणवली त्याच्या आवाजात, आणि मी ठरवलं की मला ह्याची कथा ऐकायची आहे. आणि मी जेव्हा ती ऐकली तेव्हा मी त्याच्या
लगेचच प्रेमात पडले. मला असं वाटतं दुसऱ्या क्षणाला मी ठरवलं की मला हा करायला करायचं आवडेल. आवडेल. ऑफकोर्स त्याच्यानंतर ऑडिशन्स झाले, लुक टेस्ट झाले आणि मी देवाच्या कृपेने सिलेक्ट झाले. मला ही संधी मिळाली आणि आय एम व्हेरी ग्रेटफुल टू हिम फॉर दॅट. आणि त्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव खूपच, अशा चित्रपटाचा भाग होणं ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप नशीबवान समजते की मी या चित्रपटाचा भाग आहे. दादा, याच्यावरच आता जसं कास्टिंगबद्दल म्हटलं, तू पहिले दिग्दर्शनाचं ठरवलं, मग तू लीड म्हणून स्वतःलाच व्हिज्युअलाइज केलं होतं की दुसऱ्या कोणा ॲक्टरचा विचार केला होतास? हां, तर खरं तर कसं आहे ना, मुळात मला इतकी वर्ष का लागली, 7 वर्ष मी पहिली फिल्म घेऊन यायला का लागली मला, कारण एक नवोदित दिग्दर्शकाला, काही लोकांना वाटत असेल की अरे तू तर हा तर महेश कोठारेंचा मुलगा, त्याला सगळं, पण मला 7 वर्ष स्ट्रगल करावं लागलं माझा पहिला सिनेमा रिलीज करायला, कारण मला प्रोड्युसर मिळत नव्हतं. कारण एकतर कसं असतं, तुम्ही तुमच्या आडनावरती तुमच्यावर कोणी तुमच्यावर कोणी पैसे लावत नाही, त्यासाठी तुमचं टॅलेंटच कामाला येतं. मी 2 वर्ष आम्ही स्क्रिप्टवरती काम केलं. नितीन दीक्षित जो माझा खूप जवळचा, म्हणजे माझ्या मोठ्या भावासारखा आहे खरं तर आज, पण तेव्हा तो माझा मित्र होता. मी त्याच्याकडे गेलो की मला ही फिल्म बनवायची, तू लिहिशील का? आणि त्याला आवडलं, विषय पण आवडला, आणि तो ज्या पद्धतीने उभा राहिला तो माझ्या पाठीशी, माझ्या खांद्याला खांदा लावून अगदी, तो माझ्यासोबत क्रिएटिव्ह म्हणून पण आला, क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून पण आला तिकडे ऑन फ्लोर. कारण मी जेव्हा कॅमेरा समोर असेल तेव्हा पहिला सिनेमा ॲज अ ॲक्टर, तर आय नीड समबडी बिहाइंड द कॅमेरा मला सांगायला की हे तू बरोबर, आणि ते खूप गरजेचं होतं. आणि त्यासाठी कोणतरी त्याच एका लेवलचा एक्सपिरियन्स माणूस हवा होता. पण नितीन खूप त्याच्या पलीकडचा, तो एक स्वतः अवॉर्ड विनिंग फिल्म मेकर आहे आणि तो खूप बिझी आहे. तो हिंदीमध्ये पण खूप कामं करतो नीलमद पांडाबरोबर, आणि त्यात सगळ्यात त्यांनी वेळ काढून तो माझ्यासोबत तिकडे उभा राहिला. 7 वर्ष तो माझ्यासोबत ह्या प्रोसेसमध्ये होता. नितीन दीक्षित आणि मयूर हरदास हे दोघं आर 2 एंजल्स इन माय लाईफ. मयूर हरदास हा एडिटर आहे, तर सांगतो मी सगळे डिटेल्स हळूहळू सगळे काय हवंय आम्हाला. पण नितीन आणि मग आम्ही ती फिल्म त्याचा रिसर्च केला. बरं, मेन मुद्दा काय होता आधी? मुद्दा हा होता की मुद्दा हा होता विसरलो नाही, मला तर छान मिळतंय म्हणून मी तर ऐकते. मुद्दा हा होता की दिग्दर्शन करायचं तू तर ठरवलं होतंस, पण स्वतःला लीड म्हणून स्वतःलाच व्हिज्युअलाइज केलं होतं की दुसरा कलाकार. सो नितीन आणि आम्ही ती स्क्रिप्ट, नितीनने स्क्रिप्ट लिहिली, मग त्याचे ड्राफ्ट 6 किंवा 7 ड्राफ्ट झाले त्याचे. ह्या प्रोसेसमध्ये 2-2.5 वर्ष गेली. 2.5 वर्ष आम्ही स्क्रिप्टिंगच करत होतो, रिसर्च आणि स्क्रिप्टिंग. बरं, स्क्रिप्ट रेडी झाली, आता आम्ही पिचिंग सुरू केलं आणि 2 दिग्गज प्लॅटफॉर्म्सकडे मी गेलो आधी. ते म्हणजे भारतातले 2 सगळ्यात मोठे प्लॅटफॉर्म, आणि सगळ्यांना विषय आवडला, सगळ्यांना खूप म्हणजे भावला तो विषय. पण माझ्याकडे बघून सगळ्यांना जरा बॅकफूटवर, कारण त्यांना माहीत नव्हतं. पण मी ओरिजिनल जेव्हा पिच करत होतो तेव्हा माझं असं होतं की मी हनुमान केंद्राची भूमिका पण मला करायला आवडेल. माझा काही अट्ठाच नव्हता, कारण मला ही फिल्म बनवणं जास्त गरजेचं होतं, ही फिल्म बनवणं जास्त गरजेचं होतं ॲज अ डिरेक्टर. सो मी ॲज अ ॲक्टर मला आवडेल, पण असं काय हार्ड अँड फास्ट नाही की मी. पण पहिल्यांदा मी जाणवलं की त्यांना असं वाटलं की वी डोंट नो, त्यांनी सांगितलं नाही पण मला अंदाज आला. नंतर दुसऱ्या बॅनरकडे मी जेव्हा गेलो तिथे पण तेच झालं. त्यांनी तर 5-6 वेळा माझी फिल्म ऐकली, सगळ्या टीमनं ऐकवली फिल्म, हे ते, त्यात वर्ष गेलं माझं. आणि तेच झालं नंतर जेव्हा, कारण नवोदित दिग्दर्शक आणि ह्याला काम करणार की नाही, पण मी त्यांना दुसऱ्यांदा सांगितलं की मला अठ्ठाच नाही, मी वी कॅन कास्ट समबडी न्यू ऑल्सो दिस. सो मी तो स्वप्न साईडला केलं की मला काम करायला मिळेल हे शक्य नाही, कारण आपला पहिला सिनेमा आहे, तिकडेच कोणी आपल्यावरती ॲक्टिंग आणि डिरेक्शनवरती पैसे लावणार नाही, हे मला एक थोडासा एक वाटलं होतं. मग एक दिवस मला एक मित्र आहे नीरज उद्वानी, तो एक फिल्म मेकर आहे स्वतः, बनमस्का वगैरे केले, खूप सारे फिल्म्स केले त्यांनी. तर नीरजनी मला एक दिवस फोन केला की आधी त्यांनी, मी त्याला ऐकवलेलं की मी असं एक, तो तू जो बोला था ना, प्रियंका चोप्रा इज लुकिंग फॉर अ फिल्म, फॉर अ मराठी स्टोरी. सो आय नो दिस गर्ल कॉल रश्मी कुलकर्णी त्यांची क्रिएटिव्ह प्रोड्युसर. ती बोला हां ठीक आहे, थँक्स यार, मैं जाके पिच करता हूँ, ठीक है.
आणि मी तिकडे गेलो आणि मी आता माझा चेहरा काढून टाकलेला प्रेझेंटेशन ॲज अन ॲक्टर, फक्त डिरेक्शन मी करणार, मला ही गोष्ट सांगायची आहे म्हणून. आणि मी जेव्हा रश्मीला गोष्ट आम्ही ऐकवली, तिला खूप आवडली, मग तिने स्क्रिप्ट ऐकली, तिला प्रचंड आवडली. आणि मग कास्टिंग बिस्टिंग काय डोक्यात आहे, तर मी म्हटलो की बघू आपण, तूच का नाही करत काम. म्हटलं मला आवडेल, म्हणजे मला माहित नव्हतं. तिने समोरून मला माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणजे प्रियंका चोप्रा, मधु चोप्रा आणि रश्मी कुलकर्णी आणि सिद्धार्थ चोप्रा हे जे निर्माते आहेत, त्यांनी माझ्यावर इतकी मला त्यांनी सूट दिली, इतका माझ्यात कॉन्फिडन्स दाखवला त्यांनी की. आणि प्रियंका चोप्रा पण, आय एम टेलिंग यू, ती तेव्हा तिची काय रिॲक्शन होती? वेब सिरीज ती शूट करत होती, क्वांटिको का मला वाटतं. ओके क्वांटिको. आणि तेव्हा तिचं वेब सिरीज शूट चालू होतं आणि तेव्हा पण तिने ती स्क्रिप्ट ऐकली आमची. तिची काय रिॲक्शन होती? त्यात तिने इनपुट्स दिली, तिला खूप आवडली गोष्ट. शी हॅज बीन अ हँड्स ऑन, म्हणजे हॅट्स ऑफ, म्हणजे उगाच नाही कोण त्या लेवलला पोचत इतक्या सहज. खूप मेहनत करावी लागते आणि ती बाई इतकी मेहनत घेते, इट्स कमेंडेबल. इतकं हार्डवर्क, म्हणजे तुम्ही इंटरनॅशनल लेवलला कामं करतात, तिकडे बॉलिवूडमध्ये हे करताय, सोशल वर्क करताय, आणि त्याचबरोबर मराठीमध्ये पण तुमचं हातभार आहे, आणि तुम्ही त्यात क्रिएटिव्ह इनपुट्स देताय. म्हणजे पाणीचा जेव्हा फर्स्ट कट रेडी झाला, आय एम टेलिंग यू, बट आय एम अ ह्यूज fan of same Zoya Akhtar. No, I thought you were talking about Priyanka Chopra. Priyanka Chopra तर आहेच मी मोठा फॅन, नो डाऊट, बट आय एम अ ह्यूज फॅन ऑफ झोया अख्तर. एक दिवस माझा किस्सा, फॅन मोमेंट माझा सांगतो. सो प्रियंका चोप्राच्या मी घरी होतो आणि प्रियंका मी फिल्म बघितली आणि आम्ही बसलो होतो त्यांच्या एका, त्यांचा मोठा हॉल आहे आणि हॉलच्या बाजूला त्यांची एक सिटिंग एरिया आहे, तिथे कंपार्टमेंट आहे मध्ये, आणि तिकडे आम्ही बसलेलो आणि प्रियंका होती समोर आणि आम्ही डिस्कस करत होतो की ती मला इनपुट्स देत होती. तिने खूप वायटल म्हणजे पहिला कट पाहिल्यानंतरच प्रियंका तुला इनपुट. ओके. अँड शी वॉज गिव्हिंग मी हर इनपुट्स ऑन द एडिट. इतक्यात बेल वाजली आणि प्रियंका फक्त तिने असं वाकून बघितलं तिकडे, असं हे जो असं तिने केलं आणि माझं छाती तशी धडधडायला लागली. आय डोंट नो, म्हणजे आय गेट स्टारस्ट्रक बाय डिरेक्टर्स. आणि जो मला असं झालं की जोया, मला कळलं नाही. आमचं झालं सगळं डिस्कशन आणि मग नंतर प्रियंका, आमची मीटिंग झाली आणि ती मला बाहेर घेऊन गेली आणि तिकडे झोया अख्तर वॉज सिटिंग देअर अँड शी इंट्रोड्यूस मी, दिस इज माय डिरेक्टर, आणि ही फिल्म केली अँड आय वॉज ऑन क्लाउड 9 दॅट टाइम. बट या, आय विश ॲज अन ॲक्टर आय गेट टू वर्क विथ हर, और ॲज अ डिरेक्टर आय गेट टू वर्क विथ हर, व्हॉट एव्हर. त्यांना जर पाणी बघितल्यावर ते नक्कीच म्हणतील, मला तसं वाटतंय. दादा, जेव्हा टीजर पाहिला ना, टीजरमध्ये जे बॅकग्राऊंडला म्युझिक आहे ना, ते ऐकल्यावर आहे ना साऊथ मूवीची आठवण येते, साऊथ मूवीजची आठवण येते. कारण की गंभीर विषय म्हटला ना की गंभीर म्युझिकच एक्सपेक्टेड आहे, पण हा विषय गंभीर असला ना तरी सुद्धा ते म्युझिक राहतंय माझ्या, ते कंटिन्यू राहिलं की यार हे मला आवडलंय म्युझिक, तर मी परत तो जाऊन टीजर पाहिला. तर हे कसं निवडलंस तू? फुल मार्क्स टू यू. कारण तू खरंच कांसेन आहेस ह्याचा, कारण ह्याचं पूर्ण क्रेडिट जातं आमच्या म्युझिक डिरेक्टरला, ज्याचं नाव आहे गुलराज सिंग, जो AR रहमानचा अरेंजर होता. ही यूज टू वर्क विथ रहमान सर, यूज टू वर्क विथ शंकर एहसान लॉय ऑल्सो. तो त्यांच्यावर रहमान सरांबरोबर अजूनही परफॉर्म करतो, शंकर एहसान लॉय बरोबर. तो तिथून त्याचं सगळं स्कूलिंग झालेलं आहे आणि त्यांनी ह्या सिनेमाचं म्युझिक केलं आहे आणि बॅकग्राऊंड स्कोर केला आहे. आणि आत्ता लवकरच एक गाणं येईल तुमच्या भेटीस, जे तू गाणं म्हणतेस, त्याच्याबद्दल मी आत्ता फार नाही सांगू शकत, थोडंसं, पण ते गाणं मी 11th आवरला केलं आहे आत्ता, जे तुम्ही ऐकताय. टू बी ऑनेस्ट, हो, 11th आवर, म्हणजे लिटरली, म्हणजे आम्ही एका आठवड्यात कॉपी, आता फायनल प्रिंट काढतो आहोत. आणि मी आणि गुलराज बसलो तिकडे म्युझिक त्याच्या स्टुडिओमध्ये, आणि गुलराज माझ्याकडे बोलला की आधी मुझे असं लग रहा है वी नीड अ 4th सॉन्ग यार. आणि आमच्या दोघांचं ट्युनिंग कमालीच आहे. आम्ही एकमेकांना 10 वर्ष ओळखतो आता, कारण आम्ही तो सरगम नावाचा पण शो केला होता झी वर, तेव्हा पण, त्याच्या आधी पण मी त्याला ओळखत. आणि तो काहीतरी बोलला की मी एक्साइट होतोच, तो बोलला की हा करते ना, काहीच माहित नाही, आणि बजेट, कारण प्रोड्युसर काय आता पैसे लावणार नव्हता, तर तो बोलला की लेकिन क्या करें, कॅन वी अफोर्ड टू डू इट, उसका टेन्शन मध्ये क्या करना है बोल ना. तर आय डोंट नो, मतलब क्या करना चाहिए, क्या. मग आमचं झालं की आपण काहीतरी एक अँथम पाहिजे आपल्याला या फिल्मसाठी. तर आमच्या फिल्ममध्ये आता
टोटल 4 गाणी आहेत. 3 गाणी होती पण एक अँथम लेवलचं गाणं पाहिजे होतं आम्हाला. आणि तो एक क्रिएटिव्हली क्लायमॅक्स लेवलचं मी तुम्हाला काही सांगू नाही शकत फार, पण त्या मोमेंटला एनहॅन्स करणारं काहीतरी म्युझिक हवं होतं आम्हाला. आणि त्यासाठी आम्ही विचार सुरू केला. आठवड्यात म्हणजे आज 1 तारीख आहे आणि 10 तारखेला आपल्याला कॉपी काढायची आहे. तर 1 तारखेला मी प्रोसेस सुरू केली. तर आशिष जो आहे राजश्रीचा, त्याला मी सांगितलं की आशिष मला ना एक गाणं करायचं. बोललो क्या बात कर, अबे तू पहिले कॉपी निकाल, असं कसं होईल, सगळं होईल, डोंट वरी, मी करेन, थोडा वेळ दे. सो मी त्या दोन्ही प्रोड्युसरना बोलवलं. मी राजश्रीचे रोहित बोरा आणि आनंद मालपानी प्रियंकाची टीमचा दोघांना बसवलं समोर. त्यांना सांगितलं मला हे गाणं करायचं आहे आणि तुम्ही पैशांची काळजी करू नका, हे मी स्वतःच्या हिमतीवर हे करीन असं मी त्याला. तरी पण त्यांनी ते मला करू दिलं नाही, पण तरी पण आय डिसाइडेड टू डू दॅट. आणि आम्ही एक मला आठवते ॲक्च्युली त्या गाण्याचं सगळं BTS आहे आता. म्हणजे मी गुलराज बोरा आम्ही बसलो की आम्ही रमतो, मग आम्ही म्युझिक वाजवतो आणि मग मी ते रेकॉर्ड करतो. तर माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग्स आहेत. म्हणजे तो पहिला जेव्हा बोलला मी त्याला सांगितलं की तू काहीतरी वाजव मेलडी. त्यांनी काहीतरी मेलडी वाजवली आणि ती मला खूप आवडली. मग त्या मेलडीवरती काहीतरी मी लिहायचा प्रयत्न केला. मग ते करत ते गाणं रेडी झालं 4 दिवसात. आणि मग आम्ही ते रेकॉर्ड केलं. ते शंकर महादेवांनी गायलेलं आहे आणि ते लवकरच ते तुम्हाला ऐकायला मिळेल. म्हणजे तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला, कारण की मी म्हटलं तसं की ते बॅक ऑफ द माइंड मी परत जाऊन त्या ते म्युझिकने इतका इम्पॅक्ट केला की मी परत जाऊन तो टीजर पाहिला. हो, वाव, दॅट्स अ ह्यूज कॉम्प्लिमेंट, थँक्यू. आता असं आहे की तू मगाशी म्हणालास की सत्यमेव जयतेचा जो आमिर खानचा शो आहे तो पाहून तू ठरवलं की या विषयावर मला चित्रपट करायचा आहे वगैरे. तू त्यांची काही मदत घेतलीस का? आणि त्याच्यासोबत नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे हे दोघं सुद्धा दुष्काळग्रस्त किंवा त्यांनी तो पाहिलेल्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी काम करतात, त्यांच्याकडनं काही इनपुट्स घेतले होते किंवा काही असं होतं का? नाही, हनुमंत केंद्रे हे व्यक्तिमत्व मला आमिर खानच्या सत्यमेव जयतेमुळे सापडलं. तर मला हनुमंत केंद्रेंना कॉन्टॅक्ट करायचं होतं. तर मी सत्यजित भटकलचा नंबर आधी शोधून काढला. जे सर्वस्व आहेत सत्यमेव जयतेचे, आणि ते खूपच गोड आहेत, खूपच डाऊन टू अर्थ आहेत आणि खूपच हेल्पफुल आहेत. ते त्यांना मी फोन केला, त्यांनी मला लगेच नंबर दिला. मी नंबर ट्राय केला तर तो नंबर आउट ऑफ सर्व्हिस होता. मी होतो आता कसं कॉन्टॅक्ट करायचं हनुमंत केंद्रेला. ही 2016ची गोष्ट आहे जेव्हा सुरुवात होती. तर मग मी त्यांना परत फोन केला सत्यजित भटकलना की सर तो नंबर लागत नाही आहे. तुला आधी माझ्याकडे दुसरा काहीच नंबर नाही आहे रे त्याचा, मग आता काय करायचं, त्याला कसं कॉन्टॅक्ट करू मी. सो मला माहिती होतं की नागदरवाडी कुठे आहे. मी गुगल मॅप उघडलं आणि बघितलं की नागदरवाडी नांदेड डिस्ट्रिक्ट. मी नांदेड पोलीस स्टेशनला फोन केला तिकडे सांगितलं की नागदरवाडी हे गाव, नागदरवाडी तिकडे तर म्हणजे ते माळकोळ लोह्याचं असेल, लोहा जिल्ह्यात ते येतं सगळं, लोहा तालुका. तर हो का, अच्छा, मग तिकडचा मला नंबर मिळेल. मग लोहा तालुक्याला मी फोन केला, त्यांनी मला माळकोळचा नंबर दिला. माळकोळ पोलीस स्टेशनला मी फोन केला. लकली तेव्हा ते गावाचे सरपंच होते, त्यांनी मला नंबर दिला हनुमंत केंद्रेचा. मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. मी हनुमंत केंद्रेंना फोन केला, हनुमंतजी मी आदिनाथ कोठारे, मला असं मी तुमचा हे इंटरव्ह्यू बघितला आणि मला तुम्हाला भेटायचं आहे, मला फिल्म करायची आहे. तर त्यांना विश्वास बसेना की मी आदिनाथ कोठारे बोलतोय. ते बोलले तुम्ही आधी येऊन मला भेटा, मग माझा विश्वास बसेल. मी तिकडे गेलो, त्यांचा विश्वास बसला आणि मग तिथून सगळं सुरू झालं. तुम्ही दोघांनी म्हणजे आता पाणी आहे जसं म्हटलं तसं तुमच्यासाठी हा चित्रपट केल्यानंतर पाण्याची कॉन्सेप्ट बदलली का? जसं मगाशी तू म्हणालास ना की शहरातल्या लोकांना ना पाण्याची किंमत नाही आहे किंवा आपण 24 तास आपल्याकडे पाणी येतं किंवा जे काही आहे त्याच्यामुळे कॉन्सेप्ट बदलली का? कारण आणि दुसरी गोष्ट त्याला अशीच आहे लागून की जर हा विषय एखाद्या मुंबईतल्या सोसायटीचा असता किंवा कोणत्याही मेट्रो सिटीचा असता तर तो जास्त लोकांनी पाहिला असता का? कारण की आता मराठवाड्याचं आहे तर लोकांना कनेक्ट व्हायला मराठवाड्यातले लोक पटकन कनेक्ट होतील कारण की त्यांनी तो अनुभवला आहे, त्यांनी ते सर्वाईव्ह केलेलं आहे. पण मुंबईतल्या लोकांचं कसं, त्यांना ती गोष्ट कशी होणार? नाही, मला असं वाटतं की प्रेक्षक खूप हुशार असतो आणि ते कनेक्ट कुठल्या पार्श्वभूमीवरला होत नाहीत, ते कनेक्ट गोष्टीला होतात. आणि ही गोष्ट एका साधं सामान्य माणसाची गोष्ट आहे. म्हणजे सैराटमधली पण जी गोष्ट होती ती काय शहरातली नव्हती. किंवा कुठलंही आत्ताचा आघाडीचा सिनेमा घ्या, मोठा सिनेमा घ्या, मला वाटतं जी गोष्ट लोकांना भावते आणि ती गोष्ट लोकांना आवडली, त्यांना रिलेट झाली,
तर मग ते येऊन तो सिनेमा त्यांना बघायला आवडतो. आणि मला असं वाटतं की ही जी गोष्ट आहे पाणी या चित्रपटाची, ती अर्थात पाणी ह्याची पार्श्वभूमी जरी असली आणि हे सगळं गंभीर विषय आम्ही मांडतो, पण ती सगळी पार्श्वभूमी आहे. गोष्ट जी आहे ती एका माणसाची आहे. एका माणसाने काय कसं स्ट्रगल struggle केला केलंय. आणि ड्रिव्हन बाय लव्ह त्याचं लग्न मोडलं होतं आणि ते लग्न जुळून आणण्यासाठी तो कुठल्या थरापर्यंत गेला, त्यांनी काय काय केलं, त्याने अख्ख्या गावाला एकत्र आणलं. म्हणजे मी तेच म्हणालो It's a ना मगाशी huge की thing. एक प्यार केले ह्युमन कुछ एंडेवर, भी. प्यार केली जस्ट एका पॉईंट नंतर मग ते फक्त प्यारसाठी नव्हतं ते. तेच म्हणजे आपल्या आज तो survival माणूस साठी पण आजही होतं. धडपड करतोय पाण्यासाठी. त्याचं घरदार गेलं ह्याच्यामध्ये पाण्याच्या पाण्यासाठी करण्यात. लढता लढता. म्हणजे खरंच म्हणजे त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय, वाहून टाकलंय ह्या अख्ख्या कामामध्ये, प्रोसेसमध्ये. आणि आज तो खूप खूप त्यांनी कामं केली. त्या भागात त्यांनी अनेक पाईपलाईन्स बांधले आहे, अनेक विहिरींची प्रोजेक्ट्स त्यांनी केले आहेत गावामध्ये, गावकऱ्यांना तिकडे मदत केली आहे. तर हनुमंत केंद्रे हा एक खूप साधा सामान्य माणूस, नॉन पॉलिटिकल माणूस आहे ज्यांनी हे सगळं केलं आहे. आणि ते महत्त्वाचं आहे. आणि हे जास्त कनेक्ट होणार लोकांना, कारण हा कोण पॉलिटिशियन नाही आहे किंवा हा कोण रईसजादा नाही आहे. एक साधा बिचारा गरीब माणूस आहे गावातला, ज्यांनी आपल्या कुटुंबासाठी हे सगळं केलं. आणि हा माणूस जर करू शकतो तर आपण का नाही करू शकत. मला वाटतं ही गोष्ट सगळ्यांची आहे. ती शहराची किंवा गावाची नाही आहे, ही जगाची गोष्ट आहे. आणि म्हणून मला वाटतं की इट इज बियॉन्ड एक्सपेक्टेशन. हां, बियॉन्ड इट इज बियॉन्ड व्हेअर दिस स्टोरी इज बेस्ड. ओके. हा दादा मगाशी म्हटलं तसं की तुमच्या दोघांची पाण्याची कॉन्सेप्ट बदलली का? कारण की आपण म्हणतो ना, आपल्याला आई म्हणते की हे पाणी जपून वापर, तिकडे बघ लोकांना पाणी मिळत नाहीये. तुमची कशी, तुम्ही असं करता का की हे पाणी जरा जपून वापरा आता, हे असं होतं का त्याच्यामध्ये? मला पाण्याची जी टंचाई आहे हे माहिती तर होतंच, पण हा चित्रपट केल्यानंतर त्याचं गांभीर्य आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात, आपल्याला अनुभवायला मिळाल्यानंतर. तर ह्या कथेच्या थ्रू मी ते अनुभवलं. आणि खरंच मला असं वाटतं की आपण किती गोष्टी गृहीत धरतो. तर मला त्याचं एक रिअलायझेशन झालं की आपण खूप गोष्टी गृहीत धरतो. आपल्याकडे 1 तास पाणी नाही आलं तर आपल्याला माहिती आहे की पुढल्या तासात येईल पाणी. त्यामुळे आपल्याला त्याचं गांभीर्य तेवढं कळत नाही. पण नागदरवाडी ज्या गावात ही गोष्ट बेस्ड आहे, तिथे खरंच लोकांचा खूप झगडा आहे पाण्यासाठी. आणि म्हणजे त्यांचं दैनंदिन आयुष्य त्या गोष्टीमुळे अफेक्ट होतं. तर ज्या गोष्टीचं जे गांभीर्य आहे ते जिथे त्याची जेवढी टंचाई आहे तिथूनच त्याचा इम्पॅक्ट येईल. बरोबर. त्यामुळे मुंबईत जर का ते बेस्ट असतं तर त्याचा तेवढा इम्पॅक्ट आला नसता. पण मला असं वाटतं मुंबईकरांनी किंवा कुठलेही जे मेट्रो सिटीजमध्ये जी लोकं आहेत त्यांना ही गोष्ट बघून त्याचं रिअलायझेशन होईल आणि त्याच्यामुळे ते पाणी वाचवण्यासाठीची पावलं उचलतील असं मला वाटतं. कारण मी ती उचलायला लागले आहे आता. आणि इतरही लोक ती करतील असं मला वाटतं. साधी गोष्ट आहे, म्हणजे साध्या छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण पाणी पितो आणि बाटलीतलं अर्ध पाणी आपण तसंच टाकतो. हो. आपण पाण्याचं वेस्टेज किती करतो. प्रत्येक थेंब आपण जर जोडला तर मला वाटतं की ते अख्खं एका गावाचं, एका दिवसाचं किंवा एका महिन्याचं पाण्याचं राशन असेल ते. तर हे गांभीर्य आपल्याला नाही आहे, कारण आपल्याला त्याची झळ नाही आहे, आपल्यापर्यंत त्याची पोचत नाही आपल्याला काय प्लास्टिकच्या बाटल्या आणि नळ एवढंच कनेक्शन आपलं पाण्याशी. तर मला वाटतं की ते रिअलायझेशन लोकांना करून देणं हे गरजेचं आहे आज. आणि मला असं वाटतं जर का आपल्याला त्या गोष्टीचं रिअलायझेशन झालं तर कदाचित ह्या अशा गावातल्या लोकांपर्यंत ते पाणी पोचेल आणि त्यांना ती समस्यांना सामोरं जावी. करेक्ट. दादा ह्यालाच जोडून प्रश्न आहे की आता मगाशी तू सैराटचा उल्लेख केलास. अशा काही गोष्टी असतात ना, हे तिथले लोक ज्यांनी स्वतः हे गंभीर विषय अनुभवलेत किंवा पाहिलेत ते लोक करतात आणि ते तिथल्याच कलाकारांना घेऊन करतात. लिस्टर्सना आपण त्या भूमिकेत पाहणं
हे ना कोणत्या चाहत्याला एक्सपेक्टेड असतं किंवा ते पाहताना असं होतं की ओके आता काहीतरी वेगळं आहे. पण जर ए लिस्टर्सने असे जर विषयांवर काम केलं किंवा चित्रपट बनवले तर मग ते जास्त लोकांपर्यंत पोहोचतील असं वाटतं. नक्की तुला त्याच्यावर काय वाटतं? मला ते ए लिस्टर किंवा बी लिस्टर मला माहीत नाही, पण मला वाटतं की जो कोण असेल, अर्थातच तू म्हणतेस ते बरोबर आहे की तिकडची लोक जेव्हा ही गोष्ट मांडतात, कारण ती लोकांपर्यंत पोचते. का पोचते? ते तिकडचे कलाकार आहेत म्हणून नाही, कारण ती खूप मनापासून सांगितलेली गोष्ट असते, त्यात खरेपणा असतो, त्यात एक जेन्युइननेस असतो. तर मला वाटतं की तो जेन्युइननेस लोकांना बघायचा असतो. लोक आज ऑडियन्स खूप हुशार झालं आहे, ते दिवसाला 500 व्हिडिओज बघतात, रील्स. त्यांना कळतं कुठलं जेन्युइन आहे, कुठलं फेक आहे, कुठलं हे काहीतरी शूट केलेलं आहे. तुम्ही जर CCTV फुटेज पण जरी दाखवलं तर हे कळेल की हे नाही, खोटं बनवलं आहे काहीतरी. इतका हुशार झाला आहे प्रेक्षक. तर त्यांचं अटेन्शन हेरण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या खरेपणानेच हेरू शकता. तू आज बघ नाही, इंटरनेटवरती पण सोशल मीडियावरती ज्या गोष्टी ट्रेंड होतात ते जेन्युइन गोष्टी ट्रेंड होतात. ऑनेस्टी म्हणजे जिथे एक कोणतरी बाई काहीतरी व्हिडिओज टाकते, ती खूप जेन्युइनली काहीतरी करते, काहीतरी बोलते, जे ते फनी असेल किंवा असेल, पण ते खूप जेन्युइनली करते. सो आय थिंक द ऑडियन्स इज लुकिंग फॉर ऑनेस्टी इन द कॉन्टेंट, अँड ओनली ऑनेस्टी कॅन सस्टेन. फक्त तुम्ही जेवढं जेन्युइनली, तुम्ही जेवढं सच्च्या दिलाने तुम्ही काहीतरी सांगाल, तेवढ्या सच्च्याने लोक ऐकतील तुमचं. तुम्ही जरा पण त्यात काहीतरी मिलावट आणली तर लोकांना ते कळणार आणि लोक पुट ऑफ होणार. सो मला वाटतं की जर तुम्ही ही गोष्ट, म्हणजे फॉर एक्झाम्पल पाणीसारखं सिनेमा हे बनवण्यासाठी मला त्यात शिरावं लागलं. मला माझ्या आयुष्याची 6 वर्ष 7 वर्ष द्यावी लागली या विषयाला, मग जाऊन आज हा चित्रपट रिलीज होतो आहे. तर ते सोपं नाही आहे. आणि जर प्रत्येक माणूस ह्या इतक्याच इंटेन्सिटीने कुठेतरी गोष्ट सांगायचा प्रयत्न करायला लागला तर मला वाटतं ती पोचेल लोकांपर्यंत. नक्कीच हा चित्रपट नक्कीच सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि पाण्याचं महत्त्व या चित्रपटातून सगळ्यांना कळेल. आदिनाथ दादाने जे स्ट्रगल केलं इतक्या वर्षांचं, ते जे आहे म्हणजे तू फक्त स्वतःसाठी नाही, ॲज अ डिरेक्टर म्हणून नाही, तुला तो विषय आवडला म्हणून, कारण की तो टची विषय आहे, तो नक्कीच पोहोचेल. थँक्यू तुम्ही इथे आलात, थँक्यू, आमच्याशी गप्पा मारल्यात. आणि परत भेटू आपण जेव्हा मूवी एकदा येईल, त्याच्यानंतर पुन्हा एकदा भेटू, छान सेलिब्रेट करू तेव्हा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.